आज आपण सांधेदुखी, वात आणि अंगदुखीवर अत्यंत जालीम असा गावरान उपाय पाहणार आहोत. लसूण आणि ओवायुक्त मोहरीचे तेल. व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळे आपल्याला नवनवीन सर्व आयुर्वेदिक आणि घरगुती उपचाराबद्दल व्हिडिओ यामध्ये पाहायला भेटतील. वाढते वय, कष्टाची कामे किंवा आजकालच्या बैठ्या जीवनशैलीमुळे अनेकांना भयंकर सांधेदुखी, कंबरदुखी आणि अंगदुखीचा सामना करावा लागत आहे. शरीरात वात वाढल्यामुळे सांधे जखडतात, गुडघे दुखू लागतात आणि पाठीत भयंकर कळा येतात. अशा वेळी दुखणे कमी करण्यासाठी सतत पेनकिलर गोळ्या खाणे शरीरासाठी, विशेषतः किडनीसाठी खूप घातक ठरू शकते. या दुखण्यावर आपल्या ग्रामीण भागात आणि आजीबाईच्या बटव्यात एक अत्यंत खात्रीशीर, स्वस्त आणि जालीम उपाय पूर्वापार वापरला जातो. तो म्हणजे मोहरीच्या तेलात लसूण आणि ओवा कडकडीत तापवून तयार केलेले मालिशचे औषधी तेल. आयुर्वेदामध्ये मोहरीचे तेल म्हणजेच सरसोचे तेल, लसूण आणि ओवा या तिन्हींना अत्यंत उष्ण आणि वातनाशक मानले गेले आहे. जेव्हा आपण या तीन गोष्टी एकत्र करून तेल तयार करतो, तेव्हा ते एक उत्तम नैसर्गिक वेदनाशामक औषध बनते. या जालीम तेलाचे मुख्य फायदे आता आपण पाहूया. 1. वात आणि सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळतो. मोहरीचे तेल आणि लसूण या दोन्हींमध्ये नैसर्गिक उष्णता आणि सूज कमी करणारे गुणधर्म असतात. हे तेल त्वचेच्या आत खोलवर झिरपते आणि सांध्यामधील जखडलेली नस मोकळी करते, ज्यामुळे भयंकर सांधेदुखी, सूज आणि वाताचा त्रास कमी होतो. 2. रक्तभिसरण सुधारते आणि अंगदुखी थांबते. ओव्यामध्ये असे काही नैसर्गिक घटक असतात ज्यामुळे ताणलेल्या स्नायूंना आराम मिळतो. पाठीला, सांध्यांना किंवा दुखऱ्या अंगाला या तेलाने मालिश केल्यास शरीरातील रक्ताभिसरण अत्यंत सुरळीत होते आणि दिवसभराचा थकवा आणि अंगदुखी त्वरित थांबते. हे औषधी तेल बनवण्याची आणि मालिश करण्याची योग्य पद्धत आपण पाहूया. हे तेल बनवणे अतिशय सोपे आहे. एका छोट्या कढईत किंवा लोखंडी पळीमध्ये साधारण 2 ते 3 मोठे चमचे शुद्ध मोहरीचे तेल घ्या. त्यात लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या किंचित ठेचून आणि अर्धा छोटा चमचा ओवा त्यामध्ये टाका. हे मिश्रण गॅसवर मंद आचेवर चांगले कडकडीत तापवा. लसणाच्या पाकळ्या पूर्णपणे जळून काळ्या पडेपर्यंत हे तेल तापू द्या, जेणेकरून लसूण आणि ओव्याचा संपूर्ण औषधी अर्क त्या तेलात उतरेल. त्यानंतर गॅस बंद करा आणि ते तेल थोडे कोमट, आपल्या त्वचेला सहन होईल इतपत थंड होऊ द्या. रात्री झोपण्यापूर्वी या कोमट तेलाने दुखऱ्या सांध्यांवर, गुडघ्यावर, कमरेवर किंवा पाठीवर हलक्या हाताने 10 ते 15 मिनिटे गोलाकार मालिश करा. मालिश करताना तेल त्वचेत व्यवस्थित जिरले पाहिजे याची काळजी घ्या. यामध्ये महत्वाची काळजी आणि पथ्ये आता आपण पाहूया. हा घरगुती उपाय अत्यंत प्रभावी असला तरी काही काळजी घेणे गरजेचे आहे. तेलाने मालिश केल्यानंतर दुखऱ्या भागावर तसेच लगेच पंख्याची किंवा एसीची थंड हवा लागू देऊ नका. मालिश केलेला भाग एका सुती कापडाने गुंडाळून किंवा चादरीत झाकून ठेवा, जेणेकरून तेलाची उष्णता शरीरात टिकून राहील आणि दुखण्याला चांगला शेक लागून लवकर आराम मिळेल. तसेच त्वचेवर एखादी उघडी जखम असेल किंवा त्वचा सोलटलेली असेल किंवा कापलेली असेल तर त्या भागावर हे तेल अजिबात लावू नका. सांधेदुखी आणि वाताच्या कटकटीतून नैसर्गिकरित्या मुक्त होण्यासाठी हा गावरान आणि खात्रीशीर उपाय तुम्ही. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळे आपल्याला यामध्ये नवनवीन आयुर्वेदिक घरगुती उपचारांवर व्हिडिओ पाहायला भेटतील. धन्यवाद.